वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुख शांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात येतात. त्यातलेच काही उपाय आणि तोडगे खास तुमच्यासाठी. दररोजच्या कामातील हे बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा. कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरी नेहमी भरभराट राहते. खरं तर आपण नेहमी नामस्मरण केले पाहिजे. नामस्मरण केल्याने आपले मन शांत होते आणि आपली कामे सुद्धा मार्गी लागतात. जर तुमच्या घरी झाडे असतील तर झाडांना नेहमी पाणी द्यावे. कारण ती सुकल्याने आपल्या घरात नकारात्मकता येते. म्हणून नियमित पाणी नक्की द्यावे. ती सुकू देऊ नये. याचबरोबर नेहमीच्या देवपूजेत आपण दिवा लावतो. दिवा लावताना 2 वातीची 1 वात करूनच दिवा लावावा. घरातील देवघर नेहमी घरात ईशान्य कोपऱ्यातच असावे. नियमित गायत्री मंत्राचा जप करावा. यामुळे आपल्या मनाला शांती लाभते. मात्र गायत्री मंत्राचा जप रस्त्याने येता जाता किंवा प्रवासात करू नये. एका जागी शांत बसून मगच गायत्री मंत्राचा जप करावा. त्यामुळे नक्कीच योग्य फायदे मिळतील. घरातील दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याचा डब्बा ठेवण्यासाठी योग्य दिशा मानली जाते. त्यामुळे आपल्या घरातील कचऱ्याचा डब्बा नेहमी दक्षिण किंवा वायव्य दिशेलाच ठेवावा. महिन्यातून 1 वेळा तरी पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावे आणि या पाण्याने घर किंवा आपला व्यवसायातील दुकान पुसावे. यामुळे सर्व नकारात्मकता ऊर्जा नष्ट होतात आणि पैसा येण्याचे योग्य मार्ग सुद्धा मोकळे होतात. नियमित एकादशीचे व्रत करावे. एकादशीचे व्रत करणे जमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नये. घराच्या मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. घरामध्ये बंद पडलेला घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करावे. घरात तुळस असावी आणि तुळशीची योग्य काळजी घ्यावी. ती सुकू देऊ नये आणि सुकलीच तर लगेच काढून टाकावी. त्या जागी नवीन तुळस लावावी. घरातील फरशीचा रंग काळा असू नये. घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच देवांना आपल्यासोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जावे आणि घरी आल्यावर पुन्हा दर्शन घ्यावे. स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याचे दक्षिणेला तोंड नसावे. घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती दिवा लावावा. रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. असे केल्याने मन शांत राहते. शिवाय कामातही मनही लागते. घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये. याचबरोबर घरातील लादी पुसताना गोमूत्र, हळद याचाही वापर केला जाऊ शकतो. टॉयलेट आणि बाथरूममध्ये 1 वाटी तुरटी किंवा मीठ किंवा कापूर ठेवावा आणि आठवड्यातून एकदा तरी हे बदलत राहावे. यामुळे नकारात्मकता घालवण्यास मदत मिळते. घरावर कोणतीही आर्थिक संकट आले असेल तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलात 2 लवंगा टाकून दिवा लावावा. यामुळे हळूहळू घरातील आर्थिक संकटे दूर होतात. पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करून झोपू नये. स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात असू नये. स्वयंपाकघरात आरसा लावणे अशुभ मानले जाते. याचबरोबर फरशी किंवा भिंतीला रंग पूर्ण पांढरा असू नये. यामध्ये थोडा तरी रंग मिसळावा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.